नमस्कार, आपण पाहत आहे अक्कलकोट न्यूज। अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे दिव्यांग व्यक्तीचे कसे पद्धतीने तपासणी करण्यात आली पहा। काही दिव्यांग व्यक्ती काय बोलत होते पहा। एकीकडे तपासणी करण्यात आली, एकीकडे तपासणी करण्यात आली नाही, असे दिव्यांग व्यक्ती नागरिक बोलत आहे। पहा न्यूज नेटवर्क। का बरं झालं नाही? नाही करते तू उपचार झाला नाही। जागीर अंदेवाडी। नाव काय तुमचं पूर्ण? विजय कुमार चंद्रकांत बराजदार। म्हणतात काय सांगायचं त्याला येताना म्हणले आधार कार्ड झेरॉक्स आणा, म्हणले रेशन कार्ड आणा, हे फोटो आणा, हे म्हणतात काय सांगायचं तिथं आल्यावर। कशासाठी आलो होतो तुम्ही? अपंग सर्टिफिकेट आहे, अपंगचं पहिले अगोदर अपंग आहे, त्याचा रिजेक्ट झाले, त्यांनी ऑनलाईनवर भरलो, ते नंतर ह्यांनी ऑनलाईनमध्ये भरले तर आलं नाही, नंतर त्याला विचारलं तुम्ही शिबिर या म्हणले, मी आलो इथं आल्यावर सांगतात तुमचा उपचार झाला का? या ठिकाणी उपचार झाला का तुमचा? काय नाही, उपचार झाला नाही। तुम्ही प्रॉपर कुठले गावचे? अंदेवाडी, जागीर अंदेवाडी। इकडून शासनाकडून इथं अपंगासाठी मोफत शिबिर ठेवलेलं आहे, मोफत शिबिर घेतलेलं तुमचा या शिबिरचा तुम्ही लाभ घेतलाय का? शिबिरचा लाभ घेतलाय का सांगा? शिबिरचा तुम्ही लाभ घेतलाय का? काय घेतलं, काय दिलं नाही, काय नाही, काय बी दिलं नाही, काय दिलं नाही। तुम्ही डॉक्टरला भेटलो होतो का? भेटून आलो, साहेब म्हणले नंतर, त्यांनी म्हणले मला आता लागणार नाही, नंतर या म्हणले, मी गेलो नाही। अहो लॉकडाऊन होऊन आता किती दिवस झालं, तुम्ही अजून लॉकडाऊन आहे म्हणते? कोण सांगितलं लॉकडाऊन? काय सांगायचं तिथं गावात तर देतो म्हणले, येते आनंदमधून येणार। तुम्हाला इथं डॉक्टरनी काय बोलले? तुम्ही उपचारासाठी आलो तो या ठिकाणी, तुम्हाला डॉक्टरनी काय बोलले मला सांगा? डॉक्टर लोक काय बोलले आणि या ठिकाणी डॉक्टर होते का शिबिरच्या टायमाला? तिथं कोणातर ते चेक केलं, आता बाहेर सोडले, तुम्ही जाऊ म्हणले, बाहेर आलो। काय चेक केले तुमचं? काय चेक केलं? पापा करा म्हणले, पापा केलं, जावा फॉर्म भरून दिले आणि घरी जावा म्हणले। हां, एवढंच झालं तुमचं शिबिर? काय बरोबर नाही, जावं म्हणले। तुम्हाला काय दुसरं काय दिले नाहीत का? औषध गोळ्या वगैरे काय दुसरं? शासनाकडून तुम्हाला काय प्रमाणपत्र वगैरे आपण लहानापासून प्रमाणपत्र वगैरे काय मिळालं नाही? आजी तुम्ही कशासाठी आलो या ठिकाणी? काय लंगड आहे म्हणून आला हो, चालायला येत नाही। वर्ष झालं ಇದು किती वर्ष आता धाकटा असताना झाला हो। ग्रामीण दवाखान्यामध्ये तुम्ही या ठिकाणी शिबिर, पंचायत समिती अक्कलकोट यांच्या मार्फत हे शिबिर चालू आहे, या ठिकाणी तुम्ही उपचारासाठी आलो होतो, होय। डॉक्टर काय म्हणले तुम्हाला? नाही 60 वर्षामध्ये बघत नाही म्हटले, बघत नाही म्हणते। 60 वर्षाचे बाजू हा म्हटले। पण तुम्ही आता उपचार केले का? काही दाखल गोळ्या औषध दिले का? काय नाही, काय नाही दिले। दापर कुठले तुम्ही? पालापूर। या ठिकाणी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात आलेले उपचारासाठी तुम्ही किती लोक आले तुमच्या पालापूर? हे मंदिर आहे, 15 लोक आले। काही जणांचा उपचार झाले, काही जण तुमचं झालं? दोन माणसाचं झालं नाही, बाकीचं झालं नाही, दोघेच झालं नाही, बाकी पालापूरचे? हा, पालापूर। मामादवे नरसा भाषे। ते परिसरात अल्कोहोल घ्यायचा, तपासणी झालेल्या चला बसा नाही, आता कोणी तुम्ही आतमध्ये येऊ नका, माझी गंभीर विनंती आहे तुम्हाला, प्रचंड गर्दी आहे, आतमध्ये उभंच तयार होतं, सगळ्यांनी उत्तम नियोजन केलं आहे, सगळ्यांनी सहकार्य केलं आहे। का बरं झालं नाही? नाही करते तू उपचार झाला नाही।
हे तेवढ्याला बसलं ना आपलं काम जायला नाही परत चाललो मी तुमचा उपचार झाला नाही, तुमचं काम झालं नाही, परत चालला का गावाला? मग काय करतो डॉक्टर येऊ ना बंद करा आता बस झालं शिबिर सगळं 500 लोक बसले म्हणून असं सांगितले. इथलं बंद केले? हा सगळ्याकडे बंद केले. मग तुम्ही इथले डॉक्टर काय डॉक्टर होते, दुसरे कोण बोलले, काय बोलले? घेणार होतो घेणार होतं ते मोती वगैरे देणार होतं. बरं, का बरं बंद केले? डॉक्टर येऊन सांगितले बंद करा आता बंद करा म्हणून. बंद करा म्हणले. मग तुम्हाला या ठिकाणी उपचार झाला नाही, झाला नाही, डॉक्टर इथून निघून गेले? फोटो काढा.